महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत जे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून पात्र कुटुंबांना जे पात्र राहतील त्यांना दर वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहे। म्हणजे जे महाराष्ट्र सरकारची जे अन्नपूर्णा योजना आहे त्या योजनेतील जे कुटुंब आहे ते पात्र कुटुंब असणार आहे त्यांना सरकारकडून वर्षाला 3 मोफत गॅस सिलेंडर देणार आहेत। यासाठी तुम्हाला प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या म्हणजे जे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजना व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या दोन्ही योजनांना पात्र असणाऱ्या जे महिला आहेत त्यांना गॅस एजन्सीशी संपर्क साधावा लागेल। म्हणजे जे गॅस एजन्सी आहे तुम्ही गॅस आणता त्या एजन्सीशी तुम्हाला संपर्क साधावा लागेल आणि लवकरात लवकर तुम्हाला ई-KYC करावे लागणार। म्हणजे तुम्ही गॅस एजन्सीशी संपर्क साधा आणि लवकरात लवकर तुम्ही ई-KYC करून घ्या। बघा आता राज्य सरकारच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत म्हणजे जे राज्य सरकारची मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे त्या अंतर्गत लाभार्थी कुटुंबांना दर वर्षाला 3 मोफत गॅस सिलेंडर देण्यात येणार आहे। त्याच्यानंतर बघा यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कुटुंब पात्र ठरणार असून संबंधित लाभार्थ्यांनी लवकरात लवकर ई-KYC करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। म्हणजे यापूर्वीच मी तुम्हाला सांगितलं होतं की जे राज्य सरकारची मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र जे लाभार्थी कुटुंब आहेत त्यांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे। त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या गॅस एजन्सीशी संपर्क साधून लवकरात लवकर तुम्हाला ई-KYC करून घ्यायची आहे। आता बघा त्याच्यानंतर बघा HP पे ॲप्स वरून तुम्ही 2 मिनिटात सेल्फ ई-KYC करू शकता। म्हणजे जे HP पे ॲप्स आहेत ते प्ले स्टोर वरती तुम्हाला मिळून जाईल। त्या ॲप्स मधून तुम्ही 2 मिनिटात सेल्फ म्हणजे स्वतः तुम्ही ई-KYC करू शकता। बघा ई-KYC करण्यासाठी फिंगरप्रिंट किंवा फेशियल व्हेरिफिकेशनद्वारे ग्राहकाचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण आवश्यक असते। म्हणजे ई-KYC करताना जेव्हा ते थंब म्हणतात फिंगरप्रिंट किंवा म्हणजे बघा फेशियल व्हेरिफिकेशनद्वारे ग्राहकाचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण आवश्यक असते। त्याच्यानंतर बघा ई-KYC केल्यानंतर ग्राहकांनी गॅससाठी ऑनलाईन बुकिंग करावे। म्हणजे तुमची ई-KYC तुम्ही झाली ई-KYC केल्यानंतर तुम्हाला गॅससाठी ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करावे लागेल। म्हणजे ई-KYC झाल्यानंतर तुम्ही गॅस ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करा। त्यानंतर बघा त्यानंतर लाभार्थ्यांकडून 3 सिलेंडरची रक्कम गॅस एजन्सी वसूल करेल। म्हणजे जे लाभार्थी आहेत ते लाभार्थ्यांकडून काय होईल ते 3 सिलेंडरची जेवढी रक्कम आहे ते गॅस एजन्सी वसूल करेल। त्याच्यानंतर बघा ग्राहकांनी गॅस एजन्सीकडून सिलेंडरची खरेदी केल्यावर म्हणजे तुम्ही जेव्हा सिलेंडरची खरेदी कराल गॅस एजन्सीकडून तेव्हा तुम्हाला 3 सिलेंडरचे पैसे जे राहतात ते तुमच्या खात्यामध्ये सरकारकडून जमा करण्यात येणार आहे। म्हणजे जेव्हा तुम्ही जे 3 सिलेंडर घ्याल गॅस एजन्सीकडून त्याचे जे पैसे आहेत ते सरकारकडून तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतील। बघा महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेचा लाभ घेण्याकरिता बघा या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे त्याकरिता महत्त्वाची गोष्ट आहे बघा गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर असणे आवश्यक आहे। म्हणजे जो तुमच्या घरी गॅस कनेक्शन आहे तो गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर पाहिजे जेणेकरून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता। त्याच्यानंतर बघा तुम्ही ऑनलाईन ई-KYC करण्यात असमर्थ असाल म्हणजे मी तुम्हाला जो याच्यापूर्वी ॲप सांगितला म्हणजे सेल्फ स्वतःहून तुम्हाला ई-KYC म्हणजे करण्यासाठी तुम्हाला अडचण जात असेल तर बघा तुमच्या गॅस एजन्सीशी त्वरित संपर्क साधा। म्हणजे तुम्हाला जर स्वतःहून ई-KYC करण्यात अडचण जात असेल तुम्हाला काही समजत नसतील गोष्टी तर तुम्ही जे तुमची गॅस एजन्सी आहे जवळपास त्या गॅस एजन्सीशी तुम्ही संपर्क साधून तुमची जे आहे ई-KYC तुम्ही करू शकता। तर हे संपूर्ण माहिती तुम्ही योग्य प्रकारे करून बघा जेणेकरून तुम्हाला वर्षा सरकारकडून 3 मोफत सिलेंडर अवश्य मिळतील। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो अशा पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। आता पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह। तोपर्यंत आनंदी राहा सुखी राहा धन्यवाद।